इयत्ता 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्या अदलीबदलीबाबतच्या निर्णयाबाबत शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ आणि इतर शैक्षणिक संघटनांनी कळाडून विरोध केला होता. त्या संदर्भातली मोठी बातमी आणि या निर्णयामध्ये काय बदल आता नव्याने करण्यात आलेले आहे याबाबतची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी गोपाल चव्हाण. तुम्ही पाहता @वेटूइन्फो हे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्याबाबतचे बोर्डाचे महत्त्वपूर्ण पत्रक काल 29/1/2025 या रोजी निर्गमित झालेले आहे. देविदास कुलाड, सचिव, राज्य मंडळ, पुणे यांचे हे पत्र आहे. इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून परीक्षा केंद्र असणाऱ्या सरसकट सर्व शाळांमधील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याचा निर्णय अखेर राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला आहे. हा बदल कशा प्रकारचा आहे याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता त्याऐवजी कोरोना काळाच्या काळ वगळता गेल्या 5 वर्षात गैरप्रकार ज्या सेंटरवर आढळून आलेले आहेत तर त्या केंद्रांवर कटाक्षाने केंद्र संचालक, पर्यवेक्षक म्हणून अन्य शाळा, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल असे राज्य मंडळाने स्पष्ट केलेले आहे. राज्य मंडळाने सरसकट सर्वच परीक्षा केंद्र असणाऱ्या शाळांमध्ये परीक्षेच्या कामकाजात जबाबदार असणारे केंद्र संचालक, पर्यवेक्षक म्हणून त्या शाळेव्यतिरिक्त अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला होता. आता मात्र हा आदेश सरसकट सर्वच परीक्षा केंद्र असणाऱ्या शाळांसाठी असल्याने शिक्षकांवर अविश्वास दाखवल्याची भावना शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी व्यक्त केली होती. दरम्यान हा आदेश मागे न घेतल्यास 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान कामकाजात असहकार पुकारला जाईल असा इशाराही विविध शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, आमदार यांच्या माध्यमातून राज्य मंडळाला दिला होता. त्यानंतर राज्य मंडळाने या निर्णयात अंशतः बदल केला आहे. नवीन बदलानुसार त्यानुसार आता कोरोना काळातील 2021 आणि 22 या 2 वर्षातील परीक्षा वगळता मागील 5 वर्षात म्हणजेच फेब्रुवारी मार्च 2018 पासून 19, 2020, 23 आणि 24 या परीक्षेमध्ये गैरप्रकारांची प्रकरणे आढळून आलेल्या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेसंबंधीची व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य शाळा, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून करण्यात येईल असे सुद्धा मंडळाने स्पष्ट केलेले आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी परीक्षांमध्ये गैरमार्गांचे प्रकरण आढळून आले त्या केंद्रांसाठी हा बदल करण्यात आलेला आहे. या 5 वर्षामध्ये परीक्षांमध्ये ज्या ज्या शाळा, महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत त्या ठिकाणी मात्र हा निर्णय केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बाबत कायम राहणार आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या शाळेतील कर्मचारी परीक्षा घेणार आहेत. अन्य शाळांमध्ये मात्र ज्या प्रकारे आपण परीक्षा घेत होतो तेच कर्मचारी, तेच केंद्र संचालक, पर्यवेक्षक पूर्वीप्रमाणे परीक्षा घेऊ शकणार आहेत. आता जिथे कॉपीचे गैरमार्ग झालेले नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की 10वी-12वीच्या फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षांमध्ये गैरमार्गांची प्रकरणे आढळून येणाऱ्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं हे पत्रक देविदास कुलाड, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे 29/1/2025 ला निर्गमित झाले आहे. 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांबाबतचा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.